जळून आला माझा पराठा. लवकर सांग काय करू, काय गॅस करू, काय टाकू, लवकर सांग. चम्मच तू आपण मनुका फ्लेवर पराठा. माझा मनुका कुठे आहे? हे टाकू हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करणार आहे. कारण आजचा आपला टास्क आहे की प्रत्येक माणसाला वाटत असते त्याची बायको चूप बसली पाहिजे, म्यूट झाली पाहिजे. तर मी आज ते म्यूटचं बटन दाबलेलं आहे. आज ती बोलणार नाही आहे. टास्क कसा आहे की मला स्वयंपाक बनवायचा आहे. ऑफकोर्स आजचा संडे आहे, संडे फंडे. आज मी हिला मदत करणार आहे, पण ही माझ्याशी काहीच बोलणार नाही आहे. मला काही माहित नाही, मला ते बनवता येत नाही. सो आम्ही कुकिंग करणार आहोत आणि आम्ही जे बनवणार आहोत म्हणजे आलू पराठा बनवणार आहोत आणि तो केक विशालला बनवता येत नाही. सो लेट्स. मला फक्त चहा बनवता येते. काय करायचं आता? अरे बाप रे बाप, कुकर उघडत मला. हे यार, कधी कधी नुकसान होते मला व्हिडिओ ठेवलं, पण ठीक आहे. मेंटल पीस जरुरी आहे. शांत वाटतं, असं वाटतं जणू काही मी मेडिटेशन करते. आणि तिचा आवाज प्लीज मला हे उघडायला मदत करते का? निघालं. अच्छा, हे उघडू आणि काय कुंडी, प्लेट. हो प्लेट. याला लहान बनवू. याचं पिल्लू, याचं कुठं पिल्लू आहे? हे पिल्लू आहे, याचा बाप आहे. याच्यापेक्षा लहान आहे. अच्छा, हे तिघ जण आहे. ओके, म्हणजे बाप बेटा अजून लहान करूया. अच्छा, इकडे आहे. डन. हे मला वाटलं भातासाठी. अच्छा, पण आपण पराठा बनवून ठीक आहे. आता हे टाकू का? याच्यात टाकू. बुकी मारू. बांगड्या बाजू. कळा आहे, बांगड्या नाही ना. खाऊ कच्चे पराठे बनवायचे. मग हो आलो मी. मग सँडविच बनवू. सँडविच मेकर. मग मी कोण आहे? तुषार पाटील, डायरेक्टर आहे श्रावक अकॅडमी. हो ना, सँडविच खाऊ ना. सँडविच खाऊन मुख्य मार. याला बारीक करायचं आहे ना, तेवढं समजलं. बारीक करायचं आहे ना, याला स्मॅश करायचं आहे. मग असं दाबून होते ना. अरे याच्यात आहे का काही? ओ, हे असते का? हे भांड्यावाला पहिल्यांदा माहित पडलं की याला काहीतरी म्हणतात जे आपण स्मॅश करू शकतो. ठीक आहे. मला पहिले वाटलं चायनीज मसाजसाठी जाय का. आता करू कशात? डायरेक्ट याच्यात. अच्छा, कवर तेवढं गेलं तर चालते का? माणूस पहिले रानटी अवस्थेतच होता. हे उकडणं वगैरे माहित नव्हतं. अच्छा, मुंग्या होत्या. हो गाईज, आमच्या घरात खूप मुंग्या होतात. मुंग्याला आवडत नाही. माझे मुंग्या मित्र आहेत. स्वच्छता असली पाहिजे गाईज. बिना स्वच्छतेचं तुम्ही काहीच करू शकत नाही. हायजेनिक तुम्ही खाल्लं पाहिजे. आणि हा टॉवेल जो तुम्हाला दिसत आहे की हा मला तोंड पुसायचा असेल, पण हा नाही आहे. हा किचनचा कपडा आहे. हा खाली टाकू. असं टाकू. मजा येऊन आली. यांनी गाईज तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन आहे दूर करू शकता. असं विचार करायचा की हा ज्याच्यासोबत तुमचं भांडण झालं त्याला तुम्ही असं क्रश करून आले. आता इथं पाणीपुरीवाले असेच करते का? अरे हे काय इशारा बरोबर तर समजलं पाहिजे. हसता येते, म्यूट आहे, हसता येते. एवढंही बंधन नाही आहे की ते हसून म्यूट आहे. असं नाही, दाखवता येते. हा काय करू आता? कांदे मग हे इथले घेऊ का? 3 एवढे छोटे. 4 लसण किती? एवढे. ठीक आहे. आता
तर आलू पराठा तिघांचा बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एवढे एवढे लसण, जे किती आहे माहित नाही, आणि 3 छोटे कांदे. ठीक आहे, ओके. हे तर माझं 2 मिनिटाचं काम आहे, पण मला नका नाही आहे. बरं मी काय म्हटलं, इथे जर टास्क कसा थोडीशी टास्क मध्ये बैमानी केली तर चालते का? म्हणजे थोडीशी अशी कव्हर वगैरे काढून देते का तुम्हाला? बोलली थोडस कव्हर झालं तर चालते का? काय यांनी काढू? यांनी कसं निघल कव्हर? यांनी कापू ना? अरे यार गाईज, जशा मुली एक नख वाढवते तसं तुम्ही वाढवत चला, म्हणजे असं मला होणारा त्रास तुम्हाला होणार नाही. त्याच्यातच 4-5 तास जायचे माझे, मूल्यवान असतो समय. मी लसण, आता करतो मी बेसन, नका करू कशाच व्यसन. ओके चल टाक आपले. आता कांदे कापू का? ओके ओके, शॉर्टकट मला सगळं माहिती आहे. कांदे एवढे लहान आहे यार, एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी एवढे छोटे छोटे कांदे करून करायचे? असंच कापू का डायरेक्ट? मग बनवणं आहे तर कठीण पण कापलेले आहेत. आता मी याला शॉर्ट, ते येते मला, ते मला सगळ्यात सोपं वाटणारा कार्यक्रम आहे. याची बंदूक कुठं आहे? याची बंदूक हा तर मला क्रश करायचा आहे डायरेक्ट. काय मग मिरची? ओके मिरची, हो 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 ते तर समजलं मला थोडं. उभ्या मग बारीक बारीक, एकदम बारीक ना? एवढ्या चालते का? अच्छा त्याच्यात टाकू का? ठीक आहे, याच्या फक्त शेंडे शेंडे कापून घेतो. मग उभ्या पहिले कापू, मग याच्यात टाकू, असंच ना? जी अशाच कापू? 2च कापू? 3 कापू? काय हाताने तोडू? अरे काय सांगू राहिले रे बाळे. अरे तू काय एवढं कॉम्प्लिकेट केलं? मिरच्या पोटात असतं जाणार, तिकटच लागणार. हातातून 2 तुकडे फास्ट. कोणतीही गोष्ट संयमाने केली पाहिजे. मिरची जरी असली जास्त झाली तर सकाळी माणूस धोक्यात येऊ शकते, समजलं का? चला टाकू काय? सांबार याचं काय करू? हे पण टाकू त्याच्यात सोबत? उठलेला काय नक्की? हो 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 झालं. हातात तो उलट टाका का तुम्ही? सॉरी गाईज. हो 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 ते पण आहे, ते पण आहे. त्याचं काय? आग लावू? घासू? मग काय करू? दारू, पाणी, चहा 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 हा चहा. चहा टाकतो तशी याच्यात टाकू? याच्यात. ओ मग चाकून नाही होत का ते? कुठं आहे?
सॉरी गाइस, माझं गेसिंग वर्क थोडंसं कमी आहे त्याच्यात. ओके, कसं शांत शांत वाटून आलं मस्त आज, छान पावसाचा आस्वाद घेताना. बस ओके, ते त्याच्यातच गेलं सगळं पुढून. करू का बंद, काय टाकू, काय जिरा जिरा टाकू का अजून, बस करा अजून, बस थांबू. आता ब्रश करू एकदम एकदम बारीक. ब्रेन हा मग नसतं. लहानपणी आम्ही असं आमच्या वेळेस खेळ होता बेबलेट, त्याचं मेकॅनिझम असंच होतं, फक्त ते खाली दाबायचं ते असं मागं उडायचं होतं, त्याची आठवण आली आहे. तसंच हे आहे बेबलेट. हे बेबलेट नाही आहे, हे बेबीचा लाड आहे, जे मला आता करावं लागणार. अजून करू काय, पाणी टाकू एवढूसा ग्लास दे मग, तुला पाहिजे. ओके, एवढूसा पाणी त्याच्यात पाहिजे आणि तुला पण पाहिजे. ओके, अरे तू पिऊन घे, मग तुझ्या ओठांना स्पर्श झालेलं पाणी ज्यावेळेस त्यात उतरेल त्यावेळेस तो एकदम मधासारखं गोड ते मिरच्या होऊन जाते. किती टाकू आता, एवढं बस बस. ओके, आता खाऊन बघू. मग चमच्याने काढू, छोट्या वस्तू. अच्छा इकडे आहे काय. ओके, खावाला 3 नंबर काय. तीन वेळा उघडलं तरी माहित नाही. हो, हे एवढ्या अर्जंट मध्ये आता सांगायची गरज होती का. हे आपण याच्यात काय काय इन्ग्रेडियंट तर माहित पडू दे. याच्यात आहे हिरवी मिरची, त्याच्यासोबत सांबार, त्याच्यासोबत लसूण आणि अद्रक. पहिले टाकतो हळद, किती, एवढी ठीक आहे. अजून हे लाल की है, अरे लाल की है दोनों. अरे बाप काय. ओके, एवढं लाल लाल रक्त भंबाळ. मीठ काय समजत नाही गड्या काय. चाटून पाहू मग चाट मसाला ना. चाट मसाला ओके. हे आणला ना मस्त ठेवलाय मी. उत्तर हे काय आणला मी, एव्हरेस्टचा चाट मसाला. काढू का आता. ओके, हे धनी आहे ना, हे पण एवढं. अजून एवढं. ओके, मीठ एवढं. सो गाइस, पराठा मला वाटलं तर खूप सोपं असते, पण आता करताना माझ्या लक्षात आलं खूप कठीण काम आहे. संडे म्हणून म्हटलं पराठे खाऊ, पण ते माझ्या संगी आला. मला वाटलं हे मुद्दाम मी केलं होतं सिलेक्ट,
मला वाटलं सगळ्यात सोपी गोष्टी बनवावं, हे सगळ्यात कठीण झालंय, माझ्या डोक्यावर आला आता. काय करू, हाताने केलं चालते का? पाणीपुरी वाल्यासारखी फिलिंग येऊन राहिली. खाऊन खाऊ पागल झाली काय? एवढी रिस्क नसतो घेत आपण जीवनात. काय एवढं समजतो, खाल्ल्यावर एवढं समजतो का? पूर्ण नाही भरत का खाल्ल्यावर? आपण नसतो का? हे तुझ्या रिस्कवर आहे, तू खा ना, तू खा नाही का? बली का बकरा काय? तोंड बंद, जीभ बंद, आवाज बंद आहे, मुख राहायला सांगितलं आहे. पहिली गोष्ट, हे असं आणि असं याचा अर्थ कुठंच नाही आहे. तू जर मुक्या लोकांना शिकवायला गेली तर तुला एका दिवसात बाहेर काढतो, मी तुला सांगतो. तुला ह्याची नोकरी कधीच नाही भेटू शकत. तव्यासोबत खाशील, गरम करून खाशील, मग तव्यावर जर डायरेक्ट गरम गरम हातावर घेशील मग खाशील. ठीक आहे ना, झालं. इट्स ओके गाईज. नाही ते नाही करत, ते जे तू म्हटलंस. एवढ्या पावसात गाडी घेऊन कुठे जाऊ? जेवढं सामान आहे तेवढं सामानात कर. काय काय हे भाई, हिंसा आदवणे पालक आहे काय? लाईने गेलेली आहे आता. बोले चुडिया, बोले कंगना, लाटणं. म्हटलं तुम्हाला हे लाटांचं असंच असते. हे काय? शेवटी मी बनलोच स्वयंपाकवाला. चल काय करू आता? पटकन पटकन, वेळ नाही आपल्याला, भूक लागली, पटकन सांग. सगळी तयारी झालेली होती. सकाळी मी हे कणिक मळून ठेवलं होतं, मला मळ पाहिजे. आता त्याचे करायचे छोटे छोटे उंडे. काय मी मळलं होतं? हो हो हो. तू गेली अशी बेवार सोडून? म्हणता येत नाही मला. ओ जुगाड. सो गाईज, आमच्याकडे गेलेली आहे लाईट, कारण सुरू आहे जोरात पाऊस. आणि आपल्या भारतातली अवस्था आहे की थोडासा पाऊस आला की लाईन आपली कट होते. आपण प्रश्न विचारत नाही की असं का. पीठ इकडे तिकडे नको, किती काढू? हाफ याच्यात. ओके, हा याच्यात टाकू. मग हे आणि हे जानी दुश्मन. सुक्या पिठाच्या पोळ्या करायच्या, ओल्या उंडाच्या पराठे करायचे. कठीण करून. ओके, पीठ लावू. सध्या हा आलूच दिसत आहे, पण हा आलू नाही आहे. तर हा आता कोणत्याही देशातील नकाशा होऊ शकते. तुम्ही याचे वेगवेगळे शेप्स करू शकता. चमचम, मजा येऊन राहिली. पण हा ठीक आहे. आता ओके. काय तेल घेऊ? तुला एवढं कसं संपलं? पीत असतं काय तू तेल? अरे भरली होती ना. मग तेलासोबत काय असते? तर त्याच्यासोबत तेल, तूप घ्यायचं आहे, डालडा, बटर,
बटन तेल, बटर 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 कुठं आहे? याच्यात आहे ऑलरेडी. याला बटर घासू. याच्यात बटर आहे. अच्छा करू. ठीक. पहिले अशी गोल केली, कोपरे लाटले, कोपरे लाटले, कोपरे लाटले, कोपरे लाटले. हे टाकून वीज पडले कुठेतरी. इथं दिसत ते वीज पडले कुठेतरी. हे इथंच पडले कुठेतरी. ग्राउंड मध्येच पडले. ग्राउंड मध्ये ते पोरं धावून आले. बापरे गाईस, एवढ्या म्हणजे मी बोलणारच नव्हती. आता हा व्हिडिओ संपल्यानंतरच बोलेल बाकीचं. पण एवढ्या जोरात वीज पडली, एवढ्या जोरात असं वाटलं इथेच वीज पडली. इथे म्हणजे खिडकी आमच्या खिडकीच्या बाजूला. बापरे बाप. ओके चला जाऊया, आपण आपलं कम्प्लीट करू पटकन कारण खूप लेट होत आहे आता. वीज पड. अच्छा ओके. इथं टाकू. ओके आता असं. ओके मग अच्छा हे कापू. अरे इथं मला वाटतं पूर्णाची पोळी अनारशी सारखं वाटत है ना. ओके अरे मी पराठा गल्लीत दुकान आहे माझं दिल्लीला. आता काय करू ह्याचं. असं ठेवू का डायरेक्ट. बर आता लाटू. हळूहळू लाटू. एवढं हळू ठीक आहे. आता काय करू. बटर कुठं आहे. मी असे खात असतो. तोडू नाईफ ने. एवढं आणि हा माझा तुटका फुटका गरीब पराठा तयार व्हायला जाणार आहे. असा 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 खतरनाक. लय मजा आली. आता आता लवकर सांग. जळून आला माझा पराठा. लवकर सांग काय करू. काय गॅस करू. काय करू लवकर सांग. चम्मच पराठा. ओके ओके ओके. अस्त्र वापरायचा पराठा पडवायसाठी. ओ माय गॉड. ओ माय गॉड. पोस्टमॉर्टम झालेलं आहे. थोडस म्हणून काय टाकतं. आपण एक वेगळ्या प्रकारचा तयार करून तो पराठा, ज्यात आपण इंडोनेशियन स्टाईलने एक पराठा बनवतो. त्यात आपण एक मनुका सोडून देऊ. बघू कसा लागतंय. जर डिश खूप मोठी झाली तर बघा या पद्धतीने मी माझी सगळी मेहनत आणि माझं डोकं वापरून स्वतः पराठा बनवणं जर शिकू शकतो आणि चांगला बनवू शकतो. मग तुझं काय कॉन्ट्रीब्युशन. डोकं माझं सुद्धा डोकं गाईस जर तिने सांगितलं असतं तर पराठा एकदम बोगस झाला असता. हे मी माझं डोकं वापरलं आणि अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही बघू शकता पराठा. आणि शेवटी हेअरचा तुटला तुम्हाला वाटत असेल की जमला नाही, असं काही नसते. शेवटी तो आपण आता किती गोल मी बनवला, हा पूर्ण सर्क्युलर बनवला. शेवटी आपण करतो काय, तो घासानं तोडतो. तोडून तो इरेग्युलर शेपचा झाला. पोटात गेल्यावर असा शेप राहणार. म्हणून बिंदास कसाही शेपचा बनवा, टेस्टी बनवा. तो आपण मनुका फ्लेवर पराठा. माझा मनुका कुठे आहे. याच्यासोबत मी खायला मला आवडते शेजवान चटणी.
आज संडेची झोप वा. आता हे खाऊन मी मस्त झोपणार आहे. मला कोणीच त्रास देऊ शकत नाही आज. माझा याचा स्पून कुठे आहे, चमचा कुठे आहे तो? अच्छा तुला खाऊन पाहिजे पहिले. ओके कसा गेस कर पटकन सांग. वा काय का मला कधी कधी विचार पडते, मला हे जे शेफचे शोध असतात तिथं का नसत बोलव, भेदभाव होते का तिथं? एवढी चांगली जर टेस्ट एखाद्याच्या हाताला असेल तर लोकांनी तर माझ्या रस्त्यावर हात चाटले पाहिजे. तर आता तुम्ही बघितला की मी खूप छान असा आलू पराठा बनवला आणि तो खूप टेस्टी आहे. सो आजचा माझा दिवस खूप छान गेला ऑफकोर्स, कारण ही शांत होती. अशीच तू शांत राहिली पाहिजे. आता तर माहित नाही, बघू आता ही दिवसभर अजून शांत राहते का, किंवा हिच्या मनात असा मनकल्लोळ उठते की नाही मी कधी बोलू आहे की नाही, कारण ती जास्त वेळ नाही करत कंट्रोल. आता नाही बोलू दे. तर तुम्हालाही गाईज असे चॅलेंजचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा, आम्ही ते नक्कीच पूर्ण करू. सो आता मी एन्जॉय करतो माझा आलू पराठा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. आणि आमच्या चॅनलला तू चुप बस आज, तू चुप बस. बाय.